खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि आरपीआय या महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून महायुतीच्या प्रमुख उमेदवारांनी अधिकृतपणे निवडणूक रिंगणात प्रवेश केला आहे। आतकगाव जिल्हा परिषद वार्डमधून रेश्मा राजेश पाटील यांनी महायुतीकडून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। त्याचप्रमाणे आतकगाव पंचायत समिती गणातून रोहिणी गणेश येरम यांनी पंचायत समितीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तसेच खानाव पंचायत समिती गणातून रघुनाथ उर्फ भाई शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। रघुनाथ शिंदे हे यापूर्वी रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले असून त्यांना प्रशासकीय कामकाजाचा मोठा अनुभव आहे। त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी विविध विकास कामांमध्ये सक्रिय भूमिका बजावली असून लोकांशी असलेला थेट संपर्क आणि प्रभावी जनसंपर्क हे त्यांचे प्रमुख बलस्थान मानले जाते। या उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रियेदरम्यान महायुतीचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी महायुतीकडून स्थानिक विकास, पारदर्शक प्रशासन आणि कार्यकर्त्यांना संधी या मुद्द्यावर निवडणूक लढवली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। या घडामोडींमुळे खालापूर तालुक्यातील राजकीय वातावरणाला वेग आला असून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकात महायुतीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, खालापूर।